पण आपण तिथे शुभेच्छा दिल्या. म्हणजे 1.5 महिन्यापूर्वी मनीषला मी शुभेच्छा दिल्या सचिनने जर आता बाजू बदलली, म्हणजे वाढदिवस असल्यामुळे आपण सचिनने सुरुवात केली, बॅटिंग नंतर मी दिली शुभेच्छा. परंतु मला माहिती आहे की इथले विद्यमान आमदार दीपक भाई आहेत आणि दीपक भाईंचं मनात काय चालतं आणि डोक्यात काय असतं ते काय समजत नाही. ते सचिन तेंडुलकर सारखे निवृत्त होतील, पुढे जातील, सुनील गावस्कर होतील काय, ते त्यांचे म्हणजे ते भीष्म ह्याच्या त्यांना कसं भीष्माना कसं म्हणजे इच्छा हे होतं, तसं दीपक भाईंना स्वतः ते म्हणतील ठरवतील त्यावेळी त्यांचा वारसदार ठरू शकतो. आपण आपला शुभेच्छा देऊ शकतो, पण अंतिम निर्णय हा दीपक भाईंचा त्या ठिकाणी अंतिम निर्णय असणार आहे. त्यामुळे आता बघितलं संजू परब खाली जाऊन दीपक भाईंना नमस्कार केला. मनीष लक्ष ठेव, दीपक भाई तिकडून आले, संजू त्या बॉक्स स्पीकरकडे जाऊन त्यांना नमस्कार केला. म्हणजे शुभेच्छा आपण सर्वांना देत असतो. मला या ठिकाणी वाटतं प्रत्येक माणूस पक्षाचं काम करत असताना वेगवेगळी वेळी संधी मिळते, त्यावेळी त्याला ती संधी मिळाली पाहिजे. माझ्या वाढदिवसाला तू काही प्रश्न नाही, मी ठरवलंय मी आज जन्म राणेसाहेबांचा कार्यकर्ता म्हणून राहणार, मला कोणी काय दिलं तरी मी घेणार नाही. त्यामुळे उदय सामंत नाही, टेन्शन नाही, मी शिवसेनेत गेलो मला विधान परिषद अजिबात घेणार नाही. मी आज जन्म राणेसाहेब जे काय सांगतील तेवढंच करणार. त्यामुळे माझा विषय वाढदिवसाला काय शुभेच्छा बिच्छा द्यायचं माझा काय प्रश्न येत नाही. फक्त आपलं एक ध्येय आहे की 2029 ला 50,000 निलेशजींना क्रॉस लीड करायचं, हे आपलं टार्गेट आहे. कारण सन्मान्य निलेशजी ज्या पद्धतीत काम करतायत, विधिमंडळात करतायत, 1.5 वर्ष पक्षासाठी करतायत, त्यामुळे त्यांना ते लीड म्हणजे अपेक्षित आपण सर्व कार्यकर्त्यांनी दिलं पाहिजे. कारण शेवटी त्यांना दुसरं काय पाहिजे, एखादा माणूस काम करत असताना कार्यकर्त्यांनी सर्वच कार्यकर्त्यांनी त्या माणसाला मतदानाच्या रूपाने जे मताधिक्य देतो तीच त्यांना एक एनर्जी असते असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. परंतु असंही म्हणत नाही की उदयजी सामंत आपण या ठिकाणी आमच्या पक्षाचे प्रमुख आहात, आपण सुद्धा निलेशजींना महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीत शिवसेनेचा झेंडा घेऊन ते लढतायत त्यांना योग्य वेळी योग्य याच क्रमला त्यांना आपण संधी दिली पाहिजे असंही माझं म्हणणं आहे, असं आपल्याला मी या ठिकाणी सूचित करतो. संजू परब एक खरोखर तळागाळात फिरणारा एक कार्यकर्ता आहे. सन्माननीय आमदार निलेशजीचा अतिशय जवळचा मित्र आहे आणि आज त्यांचा जन्मदिवस आहे. मी शुभेच्छा 100% देत असताना मी सांगतो की आपण काम करत राहा. सचिन वालावलकर मगाशी म्हणाले की सन्मान्य उदयजी असतील, दीपक भाई असतील, प्रत्येकी आमचे आमदार निलेशजी असतील, आमचे सन्मान्य राणेसाहेब असतील, पालकमंत्री आमचे नितेशजी असतील, ही सर्वच मंडळी या जिल्ह्यामध्ये काम करत असताना योग्य त्यावेळी योग्य व्यक्तीला काही एकच गोष्ट नसते की विधान परिषद विधानसभा आमदार व्हायचं तर कुठेही जर मनात घेतलं तर ही मंडळी संजू परब असतील, मनीष दळवी असतील, कुठेही वर्णी लावू शकतात. त्यामुळे आपण काम करणं हे प्रामाणिक हे आपलं कर्तव्य आहे, पक्षासाठी कर्तव्य आहे. आणि संजू परब हे अतिशय एक सोज्वळ स्वभावाचं व्यक्तिमत्व आहे. ते भेटतात सर्वांनाच पण असतात निलेशजींबरोबर. त्यामुळे मी संजू परब यांना शुभेच्छा देत असताना सांगतो की आपण खरोखर या ठिकाणी आज आपला जन्मदिवस आहे, आमदार व्हावं माझी स्वतःची खरोखर इच्छा आहे, पण मी मनीषलाही तशीच सांगितली आहे. परंतु आपण दोघांनी अतिशय पक्षासाठी काम करा आणि दोघांनीच नंतर जर दीपकभाई म्हणत असतील तर दोघांनी ठरवा. कारण दोघांची आता मनीष पण बोलले की संजू आणि माझे खूप घनिष्ठ संमत आहेत जुने, त्यामुळे तुमच्यात काय मतभेद होतील असं वाटत नाही, नाहीतर आपण टॉच उडू. परंतु आपण तिसऱ्याला या ठिकाणी कोणालाही रिगायला देता कामा नये. आपण सर्वजण एकत्र आहोत, एक कुटुंब आहे आणि शिवसेना भाजप पक्ष हा महाराष्ट्रामध्ये आज सत्तेमध्ये आहे, केंद्रामध्ये आहेत, अतिशय चांगलं काम करतायत. या सगळ्यामध्ये आमचे कार्यकर्ते चांगलं काम करतायत. तुम्ही पण सर्व मंडळी तळागाळात जाऊन आपल्या पक्षाचं निष्ठेने काम करताय. मी पुन्हा एकदा संजू परब तुम्हाला शुभेच्छा देत असताना मी एवढंच सांगेन, जी आपल्या मनात जी इच्छा आहे ती इच्छा श्रीदेव पाटेश्वराने ती पूर्ण करावी अशी मी आपल्याला सदिच्छा देत असताना आपण सुद्धा जे आतापर्यंत जे पक्षासाठी काम करताय